नमस्कार आणि दीपावलीच्या शुभेच्छा. अनुभवांकाच्या या दिवाळी विशेष अंकात आपलं स्वागत आहे. या विशेष भागासाठी आपण इन्व्हाइट केलं होतं आचार्य महामंडलेश्वर श्री महंत सुधीरदासजी महाराज यांना, जे नाशिकमधल्या काळाराम मंदिराचे पुजारी आहेत. आपण काळाराम मंदिर मला वाटतं आपल्याला माहिती आहे, त्याच्याबद्दल माहिती आपण अजून जाणून घेण्याचा प्रयत्न केला की बऱ्याचशा गोष्टी ज्या आपल्याला माहिती नाही आहेत, त्याचप्रमाणे मंदिरशास्त्र आणि इतर मंदिरांचा अभ्यास कसा केला गेला पाहिजे यावर सुद्धा आपण आज थोडासा फोकस ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. सो एपिसोड खूप एक्सायटिंग आहे आणि जर का आपण आत्तापर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुम्हाला जर का काही प्रश्न असतील तर कमेंट करून सांगा. शुभ दीपावली. महाराज नमस्कार आणि आल्याबद्दल धन्यवाद. आजचा आमचा जो दिवाळी अंकाचा जो विशेष भाग आहे त्याच्यामध्ये मी तुमचं स्वागत करतो अनुभवांक या पॉडकास्टमध्ये. सुरुवात आपण अशी करूयात की आपलं नाशिकचं काळाराम मंदिर जे आहे तिथं आपण पुजारी आहात. तर आपली ही कितवी पिढी आहे जी प्रभू रामचंद्राची सेवा करतात? आणि एक वैयक्तिक थोडा प्रश्न आहे की आपली याच्यामध्ये गोडी कधी निर्माण झाली? रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः. सीतानाथसमारंभां रामानन्दार्जुनमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यंतां वंदे गुरुपरंपरां. गुरुपरंपरा जी आमच्या घराची आहे, मी काळाराम मंदिर पुजारी वंशपरंपरागत घराण्याचा 27वा वंशज आहे. आमच्या घरामध्ये 27 पिढ्यापासून हे राममंदिर बांधण्याच्या आधीपासून आमची परिवाराच्या हातातच तिथलं मंदिराचं त्रिकाळ अर्चनाचं पूजनाचं जे विधान आहे ते आमच्या घरात परंपरेने चालत आलं आहे. आणि ब्रॉन बॅटअप मी त्याच घरामध्ये झाल्यामुळे लहानपणापासूनच त्याच्या ज्या संवेदना होत्या, म्हणजे माझे आजोबा वगैरे ही सर्व मंडळी, आमचे काका हे ज्या वेळेला मंत्र म्हणत असे त्यावेळेला एक असा अभिनिवेश तयार व्हावा की आपणसुद्धा त्यांच्यासारखं त्या लयबद्ध चालीमध्ये स्वरप्रक्रियेच्या ज्ञानाचं पूर्ण ज्ञान करून आपण त्या पद्धतीने मंत्र म्हणावे, हा मला लहानपणापासूनच त्याची गोडी होती. आणि लहानपणी माझं रामापेक्षा मारुतीवर खूप प्रेम होतं. त्यामुळे मला असं वाटतं की ही सगळी हनुमंतरायांची कृपा, रामरायाची कृपा आमच्यावर आहे. त्यामुळे ती अवीट गोडी ही जणू माझ्या रक्तातच होती. नाशिकमधलं जे काळाराम मंदिर आहे ते आता मला वाटतं बऱ्याच लोकांना माहिती आहे, पण त्याच्या इतिहासाबद्दल आपण थोडंसं सांगा. काही गोष्टी स्वरूपात जर सांगितलं तर आणखीन ऐकायला इंटरेस्टिंग वाटेल की त्याच्या मागचं इतिहास आणि ते लोकांना जाणून घ्यायला एक इंटरेस्टिंग वाटेल. वाल्मिकी रामायण जे आहे त्या वाल्मिकी रामायणामध्ये अनेक कांड आहेत. त्यामध्ये अरण्यकांड म्हणून जे आहे, या अरण्यकांडामध्ये प्रभू रामचंद्र ज्या वेळेला वनवासाकरता संपूर्ण 14 वर्षाच्या कालखंडामध्ये भ्रमण करीत नाशिकला जेव्हा पंचवटीला आले, तर तिथे एक उल्लेख असा आला आहे की पंचवट्यां विशेषेण गोदा दक्षिण वाहिनी रामचंद्र प्रसादेन भक्तिमुक्तिप्रदायिनी गोदावरी नमोस्तुते. अजून एक श्लोक आला आहे, मोठा अद्भुत श्लोक आला आहे, जो गोदावरीचा प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनी देखील सीतामातेला गोदावरीचं वर्णन करत असताना सांगितलं की दृष्ट्वा गोदा शतम पापम. हे सीते, ही गोदावरी इतकी पुण्यसलील आहे की हिचं नुसतं दर्शन केलं तरी 100 पातके नाहीसे होतात. स्पृष्ट्वा गोदा शतम त्रयम. त्या गोदावरीला स्पर्श केला अंगावरती, मार्जन जर आपण त्या पाण्याचं केलं तर 300 पातकांचा नाश होतो. आणि स्नात्वा जन्म सहस्त्रेषु. जर पर्वकालामध्ये, जसं सिंहस्थ कुंभमेळा आहे, हे पर्व जे आहेत, या पर्वात जर आपण स्नान केलं तर 1000 अजाणतेपणी जाणतेपणी झालेल्या पातकांचा नाश होतो. आणि असं होऊन तिथे गोदावरीचं पूजन प्रभू रामचंद्रांनी करून
आपलं जे विद्यमान काळाराम मंदिराची जी जागा आहे त्या जागी पर्णकुटी लक्ष्मणाने बांधली. इतका बारीक उल्लेख आहे तिथे की त्या बांधलेल्या पर्णकुटीची वास्तुशांती देखील केली, असा वाल्मिकी रामायणामध्ये उल्लेख आला आहे. आणि मग तिथे प्रभू रामचंद्र 2.25 वर्ष जिथे आज काळारामाचं मंदिर आहे, म्हणजे हा साधारणतः ॲप्रॉक्सिमेटली जरी आपण नीट पाहायचं म्हटलं खगोलीय आणि ज्योतिषशास्त्रानुसार तर 8,500 वर्षाचा पूर्वीचा कालखंड तिथे जातो आहे. त्या वेळेपासून तर टिल टुडे कंटिन्युएशन्समध्ये त्या जागेवरती त्या उपास्य तिथे रामराया त्या ठिकाणी राहिलेत. त्यामुळे त्या जागेवरती पूजन सुरू आहे. याआधी इथे मंदिर होतं. साधारण आपलं जे मंदिर आहे ते 1772 ते 1792पर्यंत बाहेरच्या परिकोटी म्हणजे ओरी ज्याला म्हणे त्याच्यासह पूर्ण झालं. मूळ मंदिर 1772ला पूर्ण झालं आणि बाहेरच्या पेरिफेरी आणि पेविंग आणि हे सगळं पकडून साधारण तो 1792च्या आसपास मंदिर बांधलं गेलेलं आहे. हे मंदिर श्रीमंत गोपिकाबाई पेशवे यांच्या आज्ञेने सरदार खंडेराव ओढेकर आपलं ओढा जे गाव आहे निफाडच्या जवळ, तर त्या ओढ्याची त्यांना संपूर्ण जहागिरी होती आणि त्यांना स्वतःला स्वप्नदृष्टांत झाला असं आमच्याकडे परंपरागत कहाणीतनं सांगितलं गेलं आहे. आणि त्यांनी मग ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. मंदिराचा जो दगड आहे तो ज्याला आपण शास्त्रीय परिभाषेत म्हणायचं तर ब्लॅक बसाल्ट काळा तो दगड आहे. आणि हा दगड ह्या दगडाला देखील प्रभू रामचंद्रांचा स्पर्श झाला आहे असं मानलं जातं. कारण नाशिकला येण्याच्या आधी प्रभू रामचंद्र जो आपण रामशेज डोंगर आहे नाशिकपासून साधारण एक 17-18 किलोमीटरवर आहे. रामशेजचा किल्ला मोठा इतिहासकालीन छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, औरंगजेबाचा पहिला लढा मराठ्यांच्या विरुद्ध हा रामशेज डोंगरापासून सुरू झाला. पण त्या डोंगराचं नावच रामशेज अशाकरता पडलं की राम लक्ष्मण सीता नाशिकला येण्याच्या एक दिवस आधी त्या डोंगरावरती त्यांनी शयन केलेलं होतं. आणि त्याची एक गंमत म्हणजे तू कधी तिथे वर गेला असशील नाही, आजूबाजूचे जे 4-5 डोंगर आहे तिथे जर तू गेलास तर तिथे तुझ्या असं लक्षात येईल की तिथे जे घास आहे म्हणजे जे गवत आहे ते इतकं गमतीदार वाटतं की 1 फूट उभं राहतं आणि 2 फूट आडवं होतं. तर असं म्हणतात की तिथे शय्येकरता प्रभू रामचंद्रांनी त्या गवतावरनं हात फिरवला आणि त्याचा तो बेड तयार झाला, म्हणून त्याला रामशेज असं नाव आहे. रामाने तिथे प्रत्यक्ष शयन केलं. तो दगड तिथून हत्तीवरनं मोठ्या मोठ्या बैलांच्या बैलगाडीमधनं तो मंदिराच्या इथे आणला गेला आणि तो प्रत्येक दगड हा दूध आणि नवसागर यामध्ये उकळून त्याची टेस्टिंगची एक पद्धत होती की बा जरी सॉलिड दगड एवढा मोठा असला तरी त्याला इंटरनल क्रॅक्स असतात, काही ठिकाणी तो आतून पोकळ असतो. तर तो जेव्हा असा टेस्ट केला जातो तो त्यावेळेला तो ब्रेक होतो त्यामध्ये. मग ती रिजेक्ट झालेली दगड त्यांनी बाजूला काढली आणि जे दुधात उकळून पासआउट झाली ती दगड या मंदिराकरता बांधली गेली. मंदिराचं आर्किटेक्चर, मंदिराचा जो एक पॅटर्न भारतामध्ये साधारणतः 5 प्रमुख पॅटर्न्स आहे. तर त्यामध्ये जी स्थापत्यशैली आहे आपल्या मंदिराची ही हेमाडपंथी आर्किटेक्चरल पॅटर्न आहे. म्हणजे दक्षिण भारतामध्ये गोपूर मंदिर आहे, चोलाज टेम्पल आहेत, द्रविडियन शैली आहे. उत्तर भारतामध्ये आता जे अयोध्येचं राम मंदिर बांधलं गेलं त्याला नागर शैलीचं मंदिर बांधलं आहे. मथुरेला जर तुम्ही मंदिरं पाहिलं तर त्या मंदिरांवर शिखर नाही आहेत. तर अशा पद्धतीचे जे व्हेरियस पॅटर्न आहे त्यामध्ये आपल्याकडे हेमाडपंथी स्थापत्यशैलीचा हा मंदिराचा आर्किटेक्चरल पॅटर्न आहे. महाराज, जसं तुम्ही मगाशी सांगितलं की 1772 साली मंदिराची स्थापना झाली, तेव्हा स्थापना झाल्यानंतर त्याची बांधणी करण्यात आली. मग त्यावेळेस कुठल्या अडचणी आल्या होत्या आणि त्याच्यावर कशी मात केली गेली की जसं आज आपण बघतो की आज मंदिर मजबूत आहे, त्याचं पावित्र्य टिकून आहे, तर ते कसं शक्य झालं?
दोन विषय तू सांगितलेत. एक आहे पावित्र्य टिकण्याचा आणि दुसरा आहे मंदिराच्या मजबूतीचा किंवा त्याच्या स्ट्रेंथचा. तर मंदिरात आपण आल्यानंतर आपण मंदिराचा जो वायव्य कोपरा आहे त्या कोपऱ्यामध्ये विहीर आहे. तुम्ही जर पाहिली तर पूर्वीच्या काळी ज्या वेळेला मंदिर बांधले जात असे, आत्ताही तू अयोध्येचं मंदिर आपण बांधलेलं पाहिलं आहे लोकांनी, टी व्हीवरती त्याच्यावरती शो आले, स्लाईड्स आहेत. मंदिराच्या बांधणीकरता मी सांगितलं की जसं त्याचा जो पाया आहे, त्याचा जो बेस आहे, आज आपणही पाया एखाद्या मोठ्या इमारतीचा खालपर्यंत घेऊन जातो. तर काळाराम मंदिराचा साधारण पाया हा 100 फूट खाली आहे साधारणतः, म्हणजे 30 मीटरच्या आसपास आपण धरूया. तर तिथे जोपर्यंत तळाला पाणी लागत नाही तोपर्यंत त्या संपूर्ण भूमीतला जो मलबा आहे, माती आहे, दगड आहे, अमुक ते सगळे काढून त्याचं विधिवत अष्टशिला पूजन होतं. अष्टशिला पूजन होऊन तो संपूर्ण चौथारा ज्याचा जो बेस आहे तो वरपर्यंत आणला जातो आणि मग त्याच्या टेम्पल आर्किटेक्ट्सपासून कुठली देवता आहे, त्या देवतेचं यंत्र काय आहे, या यंत्रावरती आधारित मंदिराची रचना असते. तसंच रामयंत्र आणि श्रीयंत्र यावरती आधारित राम मंदिराची रचना आहे. तर तिथे श्री रामयंत्र बसवलं आहे. मंदिराचं जे स्थापत्य शैली मगाशीच मी सांगितलं की हेमाडपंथी आर्किटेक्चर जो पॅटर्न आहे त्याचं वैशिष्ट्य असं आहे की तो ब्लॅक बसाल्ट म्हणजे जो काळा ग्रॅनाईट आहे, ब्लॅक ग्रॅनाईट आहे, त्या ग्रॅनाईटवर कार्व्हिंग करणं खूप अवघड असतं. त्याला कोरीव काम करणं, जसं अयोध्येचा जर तुम्ही दगड पाहिला तर तो सँडस्टोन आहे, तो बलुआ पत्थर त्याला हिंदीमध्ये असं म्हटलं जातं. त्याच्यावर कार्विंग करणं खूपच सोपं आहे, पण त्या मानाने ह्या दगडावरती कोरीव काम करण्याकरता हेमाद्री पंत जे होते ते यादवांचे प्रधान होते. म्हणजे साधारणतः 12व्या शतकामध्ये ते देवगिरीच्या याच्या किल्ल्यावरती होते आणि त्यांनी त्यांचे जे धर्मग्रंथ आहे त्या धर्मग्रंथामध्ये विशेषतः त्यांनी या टेम्पल सायन्स आणि किल्ले बांधणं, आपल्याकडची जी किल्ले बांधण्याची जी पद्धत आहे ती हेमाद्रींनीच मूळ त्यांच्या संहितेत दिली. आणि त्या चतुर्वर्ग चिंतामणी नावाचा त्यांचा एक मोठा ग्रंथ आहे की जो मी म्हणजे त्याचे जवळपास 10 खंड आहेत, असे मोठे मोठे 1200 पानाचे व्हॅल्यूम्स असलेले. ते कलकत्ता लिथो प्रेसनी 1803 साली प्रसिद्ध केले होते. त्याच्यानंतर आत्ता चौखंबाणी दिल्लीचं जे ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट आहे त्यांनी ते हे झालं. आणि भाग्य माझं असं की ते ग्रंथ प्रकाशन करण्याकरता मी तिथे प्रमुख अतिथी होतो आणि त्याची जी फर्स्ट सेकंड थर्ड म्हणजे ते 12 नंबर पहिले आहेत पेज त्या ते माझ्याकडे आले. तर मला असं वाटलं की खरोखरीच माझ्याकडे काही अद्भुत वारसा आला आणि त्यातला मी हा सगळा पाठ वाचल्यानंतर म्हणजे आश्चर्य करावं असं वाटतं की इतकं अद्भुत स्थापत्यशैली, म्हणजे त्याचे जे सिक्रेट्स मंदिरामध्ये बसवले, प्रतीकं बसवलेत असं मी तिथे सोप्या भाषेत म्हणेल, ते इतके अद्भुत आहे. अनेक भाविकांनी काळाराम मंदिरात भेट दिली असेल तर बाहेरचा जो प्रवेशद्वार आहे सगळे ते 4 आहेत. पूर्व महाद्वार आहे, उत्तर महाद्वार आहे, पश्चिम, असं त्या याच्याप्रमाणे. तर पूर्वद्वाराला ऋग्वेद मांडला गेला आहे, दक्षिणेला यजुर्वेद मांडला आहे, पश्चिमेला सामवेद, उत्तरेला अथर्ववेद मांडला आहे. आपण आतमध्ये आलो, मंदिरामध्ये आलो की समोरूनच जर आपण पाहिलं तर जसं कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन अगदी त्या पायऱ्यातनं होतं तसं आपलं मंदिरामध्ये सुद्धा प्रवेश करत असताना समोर कितीही गर्दी, लाख माणूस जरी मंदिरात असेल तरी प्रभू रामचंद्रांचं दर्शन होतं. मग तिथे आल्यानंतर आपल्याला बाजूला ओऱ्या आहेत. तर त्या मंदिरामध्ये जेवढ्या आर्चेस आहे, जेवढ्या कमानी आहेत आतमध्ये त्या 84 आहेत. तर त्या 84 का आहेत तर 84 लक्ष योनीच्या फेऱ्यामध्ये फिरून मग आपल्याला हा मनुष्यदेह
किंवा स्त्री देह प्राप्त होतो. तर आपण केवढे प्रकृतीजन्य याच्यात भाग्यवान आहोत की आपल्याला हा मनुष्य देह मिळाला. मग तू तो सत्कारणी राव, काय तुझ्या डिझायर्स असतील, काय तुझे कर्म असतील ते तू कर, परंतु तिथे तू या फेऱ्यातनं येऊन आता रामाच्या चरणी आला आहेस तर रामाला विसरू नको, असं म्हणून तिथे त्यांनी ते प्रतीक ठेवलं आहे. मग आपण हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये तिथे प्रवेश करतो आणि तिथे मारुतीचं जे वैशिष्ट्य आहे आपल्या काळाराम आणि काळा मारुती, तो तिथे मारुतीला शेंदूर लावला जात नाही. एकमेव मारुती आहे की ज्याला शेंदूर नाही. आणि मारुतीरायांची जी दृष्टी आहे ती स्ट्रेट रामाच्या चरणापाशी आहे. म्हणजे जो दास आहे त्यांनी आपल्या स्वामींच्या चरणाच्या ठिकाणी नेत्र ठेवावे, ही जी कल्पना आहे ती तिथे दिसते. मग मारुतीचं जे मंदिर आहे ज्याला सभामंडप पण म्हटलं आहे, जिथे प्राचीन काळापासून कीर्तन, प्रवचनं, व्याख्यानं, जसं लंडनला तुम्ही गेलात तर हाईड पार्क नावाची रचना आहे, तिथे कोणी यावं, कीर्तन करावं, अभ्यास करावा, भाषण द्यावं, तिथे काही प्रोटोकॉलची आवश्यकता नाही. तसं आपल्या मंदिरात देखील कोणीही भक्तांनी यावं, तिथे बसावं. तो ज्याला ओपन डायस, ओपन फोरम म्हणूया आपण, तशी ती कन्सेप्ट त्यावेळेला त्यांनी तिथे ठेवलेली आहे. त्याला देखील 40 खांब आहेत. आता आपण एक एक वैशिष्ट्य पाहतो आहोत. तर ती 40 खांब म्हणजे हनुमान चालिसा लक्षात घ्या. आणि आपण रामरक्षा म्हणत असताना अस्त्यश्री रामरक्षा स्तोत्रमंत्रस्य बुधकौशिक ऋषी अनुष्टुप छंदा, हा अनुष्टुप छंद वेदांमधला जे अनेक छंद आहेत, गायत्री, त्रिष्टुप जगती, निष्टुप पंक्त्या, सह बृहत्तस्नेहा, ककुप्सोची, वे शम्यंतुत्वा, असे सगळे वेदमंत्रामध्ये देखील छंद सांगितलेत. तर गायत्री छंद आहे. तर आता दाशरथाय विद्महे सीतावल्लभाय धीमहि तन्नो राम प्रचोदयात, किंवा एकदंताय विमहे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. तर ज्या देवतांचा गायत्री मंत्र आहे त्याच्यात 24 अक्षरं असतात. अनुष्टुप छंदामध्ये 32 अक्षरं आहेत. आणि अजून वेदामध्ये ज्या काही स्तुती आल्या आहेत प्राधान्यत्वाने, ज्या विष्णूच्या संदर्भात आल्या, त्याला 40 अक्षरं असतात विराज छंदाला. हा विराज विष्णूला मोठा प्रिय आहे. अनुष्टुप छंद आणि विराज छंद भगवान विष्णूंना, प्रभू रामचंद्रांना, कृष्णाला, बालाजीला मोठा प्रिय आहे. मग तो विराज छंद बाहेर स्तुतीला सगळे उभे आहेत रामाच्या, असा एक मोठा अद्भुत भाव आहे. तिथून आपण पुढे आलो की ज्या ॲक्च्युअल मंदिर आहे ज्याला 3 शिखरं आहेत, पहिलं घंटा तिथे लावलेली, मधलं गोपुरम आणि प्रधान शिखर, तर हे 3 आहेत. मग ते सत्व, रज आणि तम गुणांचे प्रतीक आहेत. देव हे गुणातीत आहेत, बियॉन्ड गुणाज, म्हणून अथर्वशीर्षामध्ये सुद्धा आपण म्हटलंय त्वम गुणत्रयातीता, त्वम देहत्रयातीता, त्वम कालत्रयातीता. ते सर्व देवांना लागू पडतं. मग पायऱ्या आपण ज्या चढतो आहोत मूळ मंदिराच्या, जिथे घंटा आहे लक्षात घ्या, किंवा बाहेर उतरतो त्या पण, किंवा उत्तरद्वाराने पण अजून एक 3 एंट्रन्स आतमध्ये आलेले आहेत. तर त्या पायऱ्या पण 14 आहेत. तर त्या 14 पायऱ्या 14 सालाच्या प्रभू रामचंद्राच्या वनवासाचं प्रतीक. आपल्याकडे जे भुवनं मांडली आहेत, गॅलेक्सीज ज्याला म्हटलं आहे, त्या 14 आहेत. म्हणजे सूर्यमालिका, आज विज्ञान म्हणतं आहे की आता ही जी सूर्यमालिका आपण पाहत आहोत, जिथे आपण आहोत, अशा 14 सूर्यमालिका आहे असं सायन्स म्हणतं आहे. आपलं धर्मशास्त्र त्याला कधीच प्रेडिक्ट करत आहे. त्याप्रमाणे जसं धर्मशास्त्राचे जे धर्मग्रंथ आहे, त्या धर्मग्रंथामध्ये याज्ञवल्क स्मृती नावाचा एक मोठा प्रधान ग्रंथ आहे. त्याची सुरुवातच अशी झालेली आहे की पुराण न्याय मीमांसांच धर्मशास्त्रांग विश्रिता विद्या वेदास्थानानी चतुर्दशा. 14 विद्या मांडल्या आहे. गणपतीला सुद्धा म्हटलं आहे तू 14 विद्यांचा स्वामी आहेस. मग त्या 14 विद्या कुठल्या आल्या? मग तिथे त्यांनी सांगितलं पुराण न्याय मीमांसा धर्मशास्त्रांग विश्रिता विद्या वेदा, विद्ये उपवेद वेद, हे जे सगळे प्रधान आले ते 14 विद्या ज्या आहेत त्या जर एखाद्या व्यक्तीने प्राप्त केल्या तो साक्षात वेदतुल्य मानला गेला. ते करूनही तुम्ही रामाचं
साक्षात तुम्ही वेदमय तुम्ही होऊन राममय होऊ शकता. किंवा नुसतं राम राम जरी म्हटलं, जय जय रामकृष्ण हरी आपल्याकडे वारकरी संप्रदायाचा जप आहे. तिथे तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे की राम म्हणता रामची होय. तुम्ही जर सारखं राम राम म्हणायला झाला तर त्या प्रभू रामचंद्रांचे गुण तुमच्यामध्ये अनायास उतरायला सुरुवात होतील आणि तुम्हीच राममय व्हाल. असं म्हणून आपण तिथे घंटा वाजवतो. मग घंटा तिथे ठेवली. हिंदू धर्मशास्त्रानुसार घंटेचं मोठं प्रतीक मांडलं गेलेलं आहे. ओंकाराचं प्रतीक आहे. घंटा वाजवत असता जो नाद उत्पन्न होतो तो ओंकाराचा आहे. औम आणि त्याने त्या व्हायब्रेशन्सनी व्हायटॅलिटी येते, प्युरिटी येते. त्याच्याही संदर्भात एक मोठा सुंदर श्लोक आला आहे. आगमनार्थम देवानाम गमनार्थम तु राक्षसाम कुरु घंटे महानाद देवता आल्हादम कुरु. तर देवतांच्या आगमनाकरता म्हणजे जे व्हायटल आहे, प्युअर आहे, जे तेजस्वी आहे, दैदिप्यमाना देवाहा नित्य तेजसाहा. देव म्हणजे काय प्रकाशमान, शुद्ध, व्हायटल, प्युअर, ही सगळी तिथे तरंग तिथे येऊ. गमनार्थम तु राक्षसाम, जे निगेटिव्हिटी आहे, ब्लॅक आहे, शॅडोज आहेत, त्या तिथनं निघून जाव्या. गमनार्थम तु राक्षसाम कुरु घंटे महानाद. अशा पद्धतीने घंटा वाजवली असता देवता आल्हादम कुरुहू, देवता आनंदित होतात. म्हणून एकदा घंटी वाजवावी. खूप वेळेला घंटी वाजवली तर आपल्यालाही राग येतो. तर एकदा घंटी वाजवावी फक्त आणि आतमध्ये तिथे प्रवेश करावा. तिथे प्रवेश करत असताना आपण मंदिराच्या बाहेर एक असा ज्याला आपण प्लॅटफॉर्म म्हणू, स्टूल पॅटर्नचा एक स्टूल आहे, दगडी मोठा, अप्रतिम कार्व केलेला आहे. त्याच्यावर पाय ठेवत असताना दोन्ही बाजूला 2 कीर्तिमुख आहेत. ती कीर्तिमुखं जिथे आकुली आणि किरात नावाचे 2 राक्षस होते, त्यांनी खूप तपश्चर्या केली आणि त्यांना सर्व भक्षी, ते ज्याला पाहिल त्याला पण भक्ष करू शकत असे, असं म्हणून त्यांना वरदान मिळालेलं होतं. आणि त्यांनी संपूर्ण शिववरदान असल्यामुळे त्यांनी संपूर्ण जगात, स्वर्गात, पाताळात सगळीकडे धुमाकूळ घायला सुरुवात केली. आणि ज्या वेळेला मनू इक्ष्वाकू, आपण जे प्रभू रामचंद्रांचे वंशज आहे, त्या मनूंना जेव्हा त्यांनी खाण्याचा प्रयत्न केला तर मनूंचं मंत्र सामर्थ्य एवढं होतं की मनूंनी त्यांना बांधलं. आणि बांधल्यानंतर ते तसेच शंकराकडे गेले आणि तुम्ही जर आम्हाला वरदान दिलं होतं म्हणे, हे आम्हाला कसं काय बांधते झाले. मग ते म्हणे की मी मनूला संपूर्ण पृथ्वीची रचना दिली आहे, राक्षसांपासून प्रत्येकांना कामं वाटून देतो आहे म्हणे, तर तुम्ही त्यांच्याकडे जा म्हणे, ते तुम्हाला काम देतील ते तुम्ही करा, मग ह्या बंधनातनं मोकळे व्हाल. तर तिथे त्यांना असं केलं की मी तुम्हाला देवदारामध्ये स्थान देतो. तिथे ज्याला ती जी शिळा असते ती अखंड असते, त्या शिल्पाची तुम्ही पहा, ऑब्झर्व करा, मंदिरात या अगदी त्याकरता. आणि त्या ओट्यावरती तुम्ही पाय दिला की आपल्या हातून जी अजानपणे झालेली पातकं आहेत ते पातक हे 2 कीर्तिमुख खातात. म्हणजे आणि तुम्हाला पुण्य प्राप्त होतं. म्हणजे त्या दगडावर पाय देऊन आपण ज्या वेळेला जातो तर तुमचं असलेलं पाप, इम्प्युरिटी ते क्लिअर करतं आणि पापभक्षण करून तुम्ही पुन्हा रामाच्या तिथे दर्शनाला जातात. मग तिथे तुम्ही दर्शनाला उभे राहिल्यानंतर ज्याला उपगर्भगृह म्हटलं आहे, मेघडंबरी असा, हे अमलक असंही त्याला नाव आहे. तर ते 8 स्तंभांवरती आधारित आहे. तिथे 8 एकूण स्तंभ आहेत. तर हा मंदिर जे बांधलं गेलं त्यावेळेला बालभट्ट, भिकमभट्ट आमचे जे पूर्वज होते, तर ते धर्मशास्त्राचे मोठे ज्ञाते होते. त्यांनी मोठी योगसाधना पण केलेली होती. तर तिथे अष्टांग योग म्हणून आपल्याकडे जी प्रक्रिया आहे, त्या अष्टांग योगामध्ये यम, नियम, आसन, ध्यान, धारणा, प्रत्याहार, समाधी असे अष्टांग योगाची कल्पना आली. त्याचं ते एक प्रतीक आहे. त्याला दिक्पाल पण म्हटलं आहे. पूर्वेला इंद्र, आग्नेयेला अग्नी, दक्षिणेला यम, नैऋतीला निरुती, पश्चिमेला वरुण, वायव्येला वायू, उत्तरेला कुबेर, ईशान्याला ईशान, असे त्या 8 दिक्पाल पण आहेत. अष्टांग योग पण आहे. आणि वर आपण जे पाहतो मधल्या घुमटाकडे, त्याला तुम्ही आतमध्ये पाहिलं तर अशा 11 रिंग्ज आहेत आतमध्ये.
एकादशनी म्हटले त्याला, जसं विष्णू रामाला एकादशी मुख्य हे असतो. आणि त्या 11 रिंग्जमध्ये 1000 पाकळ्या, त्याला इंग्लिशमध्ये 1000 पेटल लोटस म्हटलं आहे, सहस्त्र कमलाधार, असं ज्या वेळेला तुम्ही ज्ञानप्राप्ती होते, जो योगी आहे, जो ज्ञानप्राप्ती झाला, तर आपण त्याच्या डोक्यावरचं मस्तकावरचं कमळ उमललं असं आपण म्हणतो. आणि ज्या वेळेला आपण मोठ्या मोठ्या योगींचं दर्शन घेतो किंवा जे काही खरे संत आहेत, सत्पुरुष आहे, त्यांचा चेहरा पाहिल्यानंतर त्यांचा अपर पार्ट्स जो आहे, म्हणजे कपाळाचा वरचा भाग अतिशय चमचम चमचम करत असतो. तर ते लक्षण आहे की तुमचं सहस्त्र कमळ उमलतं आहे बुवा. तर ते उमललेलं कमल तिथे त्यांनी प्रतीक रूपात ठेवलं आणि त्याच्या आतमध्ये श्रीयंत्राची रचना आहे. तर मी सुद्धा या पार्ट ऑफ व्ह्यू जे काही फोटो काढले होते, तर मला तो एक फोटो काढायला 6 तास लागले होते. इतकी माझी ती रचना झाली. आणि तिथे रामयंत्र आणि श्रीयंत्राचं कॉम्बिनेशन मगाशी मी सांगितलं, तर ते तिथे ठेवलं आहे. तर त्यामागची घटना अशी आहे की रामराया ज्या वेळेला अयोध्येतनं निघाले, त्यावेळेला ते युवराज होते. राजा त्यांचे वडील दशरथ महाराज होते. आणि रामाची जी इंडिव्हिज्युअल संपत्ती होती, जी त्यांची हेरिडेटरी युवराज म्हणून चालत आली, ती 7 परार्ध मांडली गेली आहे. त्याचा उल्लेख आहे रामायणात उल्लेख आहे. 14 रामायण आहेत एकूण. 14च्या 14 रामायणामध्ये त्याचा उल्लेख आला आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदीजी म्हणत आहेत की मला भारताची इकॉनॉमी ही 5 ट्रिलियन करायची आहे. तर 1 ट्रिलियनवरती किती शून्य येतात? तर 1 ट्रिलियनवरती 15 शून्य येतात. 1 परार्धावरती 22 शून्य येतात. लक्षात आलं? असे 7 परार्ध संपत्ती प्रभू रामचंद्रांनी सोडली. तर वस्त्र, अलंकार, दागदागिने, किरीट, मुकुट, सोन्याचे संपूर्ण अलंकार घातला तो कुठलाही माणूस सुंदर दिसेल. परंतु रामरायांनी तिथे ते अलंकार, महावस्त्र सोडून साधी वल्कलं म्हणजे भगवी वस्त्र धारण केली. तर कुठेही छटा नव्हती की मी आज राज्यावर बसतो आहे. आज मी अनेक पॉलिटिशियन्स पाहिले की ते जर आमदार खासदार म्हणून पडले, मंत्री म्हणून गेले, तर त्यांचे कपडे ढिल्ले होतात, त्यांना अगदी पॅन्ट ढिल्ली होते. आणि असं वाटतं की यार मी कुठे गेलो, काय झालं माझं, मी परत केव्हा निवडून येईल, परत केव्हा मंत्री होईल. म्हणजे त्यांना कुठेही म्हणजे खूप शोक असतो. मी काही टीका करत नाही, राजकारणात माझे अनेक मित्र आहेत, तद्यपि मी सांगतो तुम्हाला. पण रामराया उद्या संपूर्ण रघुवंशाचे राजे होणार होते. संपूर्ण रघुवंशाची अपार संपदा, त्या राज्य श्रीलक्ष्मीचं ते वरण करणार होते. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी ते वनवासाला गेले. म्हणजे तुम्ही तिथून ड्रॉप होत असताना जो काही क्लेश आहे तो तुमच्या चेहऱ्यावर दिसू शकतो की अरे यार आय लूज माय किंगडम, माझं राज्य गेलं. तर हा जो एक भाव आहे, तिथे रामरायांच्या चेहऱ्यावर कुठेही काडी मात्र तुसभर पण नव्हतं काही. आणि ऋषी तिथे म्हणतात की ते रामाचं दर्शन इतकं अपूर्व होतं की वल्कलधारी राम सुंदर दिसत आहेत की अलंकार धारण करणारे प्रभू रामचंद्र सुंदर दिसत आहेत की काय. परंतु तिथे ऋषी सांगतात की आम्हाला निर्णय नाही करता आला, आम्हाला दोघंही आवडलेत. मग तिथे आपण आतमध्ये आल्यानंतर पुन्हा रामरायाच्या दर्शन घेत असताना उजव्या बाजूला जय विजय असे दोन्ही आहेत जे रामाचे सेवक मांडले. आणि रामरायांचा जो विग्रह, ज्याला रामही विग्रहवान रूपेण धर्म, रामाचं दर्शन घेतलं असता सुद्धा संपूर्ण धर्माचं ज्ञान होऊ शकतं आणि तेच प्रत्यक्ष धर्माचं रूप आहे. म्हणून रामही विग्रहवान रूपेण धर्म प्रत्यक्ष. आपल्या नाशिकच्या काळारामाचं जे वैशिष्ट्य आहे की सकृदैव प्रपन्नास्मी तवास्मी यचया यते अभयम सर्वभूतेषु. रामरायाची मूर्ती उजवा हात छातीवरती ठेवला आहे आणि डावा हात पायापाशी ठेवला आहे. जो कोणी या पंचवटीमध्ये माझ्या चरणाशी येईल त्याचं रक्षण मी करेल, त्याला मी अभय देईल, त्याचं नित्य परिपालन मी करेल. योगक्षेमम वहाम्यहम, त्याचा सगळा उदरनिर्वाह देखील मी पाहील. अशा पद्धतीचं अभिवचन देऊन राम, लक्ष्मण, सीता या आपण दिव्य
संपूर्ण मूर्तींचं दर्शन त्या ठिकाणी घेऊन तू सांगितलेल्याप्रमाणे तिन्ही वेळेला मंदिरामध्ये पूजनाचा भाग जो तुम्हाला विचारलास, तर सकाळी 5 वाजता 5:30 वाजता काकड आरती होते. त्या काकड आरतीला रामाला लोणी, खडीसाखर आणि दूध आणि फळं याचा नैवेद्य असतो. मग पुन्हा माध्यान्ह पूजा म्हणजे काकड आरती, माध्यान्ह जी दुपारची पूजा, त्या दुपारच्या पूजेचं संपूर्ण पुरुषसूक्तानी त्याचं पूजन केलं जातं. त्याचे न्यासविधी असतात. मग आपलं नाशिककरांचं, महाराष्ट्राचं भाग्य एवढं मोठं की अयोध्येच्या रामजन्मभूमीच्या पूजेच्या वेळेला आपल्या घरातली जी परंपरागत पूजा पद्धती आहे त्याचंही आपण सादरीकरण तिथे केलं असता संपूर्ण भारतातनं जिथनं मंदिराच्या पूजा आल्या त्यातली सर्वोत्कृष्ट पूजा आपल्या काळारामाची होती. आणि त्या पूजेतला काही भाग अयोध्येच्या मंदिरात देखील आज पुरुषसूक्तचं जे पूजन आहे, षोडशोपचार पूजन आहे, ते घेतलं गेलं, समाविष्ट केलं गेलं कायमस्वरूपी पूजनामध्ये. त्या पुरुषसूक्ताचे 16 आवर्तनं, एक श्रीसूक्ताचं आवर्तन पूजन करून रामरायाचे वस्त्र अलंकार पुन्हा घालून रोजचा धूपदीप नैवेद्य आरती हे दुपारी असतं. मग संध्याकाळी शयन आरती, शयन म्हणजे देव शयनाला जातात, तर छत्र चामर व्यंजनं, राजोपचार, पादुका ह्या ज्या ठिकाणी पूजन केल्या जातात त्याला राजोपचार पूजा म्हणतात. प्रभू रामचंद्रांना राजा राम असं म्हटलं आहे. भगवान श्रीकृष्णाला योगेश्वर कृष्ण म्हटलं आहे. कृष्णाला राजा कृष्ण कुठंच म्हटलं नाही, किंबहुना ते शोभत पण नाही, तुम्ही कधी ऐकलं पण नसेल. पण राजा राम, तर राजाला जसे उपचार असतात, राजा जसं त्याची लाईफस्टाईल आहे, त्याचा एक प्रोटोकॉल आहे, तो आपण तिथे हे करतो. आणि रामाच्या ज्या उत्सव मूर्ती आहेत, ज्याला भोगमूर्ती म्हटले, त्यातले राम आणि सीता आतमध्ये मंदिरात उजव्या बाजूला म्हणजे सीतामातेच्या बाजूला उत्तर कोणामध्ये आतल्या गर्भगृहातल्या तिथे एक चांदीचं हे आहे, म्हणजे ज्याला आपण बेड म्हणू, शयनकक्ष आहे तिथे, आणि त्यावरती राम सीता शयनाला जातात. लक्ष्मणाची जी त्यातल्या भोगमूर्तीची मूर्ती आहे ती मूळ मंदिरातला जो मुख्य लक्ष्मणाची मूर्ती आहे तिथे ती ठेवली जाते. त्यामागे एक मोठी गमतीदार कहाणी याच्या योगात मी सांगतो, म्हणजे अनेकांना माहीत नाही. रामाच्या संदर्भामध्ये लक्ष्मणाचं जे कॉन्ट्रिब्युशन होतं त्यावेळेला ते एवढं प्रचंड होतं की राम सीता शयनाला गेल्यानंतर दिवसभर तर लक्ष्मण सगळं कार्य करतच असे, आणि दिवसा काही त्यावेळेला म्हणजे आपल्या शास्त्रात दिवसा झोपणं म्हणजे पाप मांडलं आहे, दिवा निद्राम न करूयात, दिवसा झोपू नये म्हणे. त्यामुळे लक्ष्मण दिवसाही झोपत नव्हते आणि राम सीता शयनाला गेले म्हणून लक्ष्मण पाहायला राहत असे. आता इंद्रजित जो रावणाचा मुलगा होता त्याच्या वधाचं विधान असं होतं की ज्या पुरुषांनी 14 वर्ष निद्रा घेतली नाही, ज्या पुरुषांनी 14 वर्ष भोजन केलं नाही, ज्या पुरुषांनी 14 वर्ष आपल्या विवाहित स्त्रीचं मुखावलोकन केलं नाही, अशा पुरुषाकडून तुझा वध होईल. म्हणून तो इंद्रजिताचा वध लक्ष्मणाच्या हातनं झाला आहे. तर श्रीलक्ष्मण हे 14 वर्ष शयन केलं नाही. राम आणि सीतेला ते फळं आणून द्यायचे, सीतामाता रामाला द्यायची, रामाला वाटायचं सीतेने मला जसं दिलं आहे तसं लक्ष्मणाला दिलं आहे, हे दोघं आतमध्ये म्हणून लक्ष्मण झोपडीत यायचा नाही. आणि असं म्हणतात की 14 वर्ष लक्ष्मणराय यांनी उपवास केला. तर जांबुवंत ज्या वेळेला प्रभू रामचंद्रांना हे सांगतो की हे असं घडलं आहे, तू भावाला 14 वर्षात विचारलंच नाही, तू जेवला का झोपला, तर रामराय म्हणतात अरे तर हे मनुष्य स्वभावाचं लक्षण आहे, विस्मृती ही. आणि राम तिथे मनुष्य रूपात होते. तर तिथे रामराया असं म्हणतात की लक्ष्मणा, तू केवढी थोर माझी सेवा केली, तर पुढील जन्मामध्ये तू मोठा होशील आणि मी धाकटा होईल. म्हणून बलराम लक्ष्मणाचे अवतार आणि कृष्ण रामाचे अवतार म्हणून त्यांनी तिथे एकोपी कृष्णकृत प्रमाण दशाश्वमेधा अवभृतेन तुल्या दशाश्वमेधी पुनरेती जन्म कृष्णप्रमाणेन पुनर्भवाय. 10 अश्वमेध करून प्रभू रामचंद्रांना
पुन्हा कृष्णरूपाने जन्म मिळाला आणि लक्ष्मणरायांना बलराम ताऊ म्हणून पुढचा जन्म मिळाला आणि त्या रूपामध्ये लक्ष्मणाने बलरामाची सेवा केली, अशा त्या सेवेचं परतफेड पुढील जन्मात केली, अशी याची कहाणी. म्हणून ते प्रतीक म्हणून आपण ते लक्ष्मणाची मूर्ती, एक असा चांदीचा बाण आहे, म्हणजे त्याला आपण हे म्हणूया भाला, तो लक्ष्मणाच्या हातात दिला जातो तिथे, आणि ते प्रतीक आपण अजूनही पाळत आहोत. आत्ता जसं तुम्ही लक्ष्मणाचा एक रेफरन्स दिला जो बऱ्याच लोकांना माहिती नव्हता, त्याचप्रमाणे मला वाटतं नाशिकच्या जवळच एक जटायूचं पण मंदिर आहे. हो. राईट. आणि मी असं ऐकलं की ते पूर्ण भारतात 2च ठिकाणी, एक नाशिकच्या शेजारी आणि एक साऊथमध्ये कुठंतरी दक्षिण आहे. भारतात, बरोबर. तर ते त्याच काळात बांधलं गेलं का आत्ता रिसेंटली त्याचं बांधकाम झालं? नाही, आपल्याकडचं जे मंदिर आहे, म्हणजे आपला जे सर्वतीर्थ टाकेत म्हणून आपल्या घोटीमध्ये आहे ते, तर इथून ज्या वेळेला सीतामातेचं हरण झालं त्यावेळेला आपण जाणतात की मारीचानी रूप घेऊन, हरणाचं रूप घेऊन राम त्यांच्या मागे गेले. मग त्याने आवाज दिला की सीते धाव, लक्ष्मणा धाव. लक्ष्मण त्यांच्या मागे गेला आणि सीतामातेचं हरण झाल्यानंतर जटायूने हे पाहिलं की सीतामातेचं हरण झालं आहे, म्हणून त्या सर्वतीर्थ टाकेच्या तिथे रावणाने जटायूचे पंख कापले. जटायू तिथे पडला, ज्या डोंगरावरती तिथे जे सर्वतीर्थ टाकेत म्हणून स्थान आहे. तर ज्या वेळेला राम शोधायला जात असताना त्या मार्गाने तिथे जटायू पडलेला पाहिला. मग जटायूने सगळी कथा सांगितली आणि मला आता तुम्ही गंगा माझ्या मुखामध्ये द्या असं म्हणून रामाने त्या सर्वतीर्थ टाकेच्या ठिकाणी बाण मारला आहे. तर त्या गोमुखाचं असं वैशिष्ट्य आहे की गंगा साक्षात तिथे प्रकटली. ऊन वारा थंडी पाऊस काही असो, किती भयंकर उन्हाळा असो, त्या कुंडामध्ये टप 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 पाणी करून आजही कलियुगामध्ये देखील ते पाणी कधी आटलेलं नाही. म्हणून त्या जटायूचं ते तीर्थक्षेत्र, मग ते पाणी लक्ष्मणाने जटायूला मांडीवर घेऊन रामाने ते गंगाजल तिथे त्या ठिकाणी त्यांना पाजून जटायूला मोक्ष झाला, अशी ती कथा आहे. आणि साऊथमध्ये असं संपाती आणि जटायू हे दोघंजणं भाऊ होते. तर तिथे जे झालं ते त्यांचं जन्मस्थळ मानलं गेलं आहे. तुझे दुसरा जो अत्यंत ह्यूज, जवळपास 250-300 कोटी रुपये त्यांनी त्या ठिकाणी खर्च केले, पण मूळ स्थान आपलं येतं इथलं, असं आहे. ओके. हो, महत्त्व आपलं येतं आहे. ओके. मगाशी आपण टेम्पल सायन्स आणि बाकीच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगितलं, तर हे जे मंदिरशास्त्र आहे तर हे नेमकं काय आहे? मगाशी आपण ज्या वेळेला द्वारांचे उल्लेख केले त्यावेळेला मी सांगितलं की बुवा पूर्वेला ऋग्वेद मांडला, दक्षिणेला यजुर्वेद मांडला. तर ऋग्वेदाचा आयुर्वेद हा उपवेद आहे, यजुर्वेदाचा धनुर्वेद उपवेद आहे, सामवेदाचा पुन्हा गांधर्ववेद उपवेद आहे आणि अथर्ववेदाचा स्थापत्यवेद हा उपवेद आहे. तर स्थापत्यवेद म्हणजे आपलं एन्शंट आर्किटेक्चरल सगळा पॅटर्न्स. ब्रिटिश लोकांनी आपल्या डोक्यात ज्या काही म्हणजे जो कचरा भरवला आहे त्या कचऱ्यात त्यांनी असं म्हटलं आहे की बुवा इंडियन लोकांना आर्किटेक्चरल पॅटर्नच माहीत नव्हतं. अयोध्या इज अ मोस्ट एन्शंट सिटी, त्याच्यापेक्षाही काशी अजून जुनं मोठं होतं. आपल्याकडच्या मंदिराची जर तुम्ही रचना पाहिली तर आज रामेश्वराचं जे मंदिर आहे किंवा चौलाचं जे मंदिर आहे, 1400 वर्ष जुनी मंदिरं, त्याचं टेम्पल सायन्स पाहिलं तुमचं डोकं काम नाही करणार. लंडन वसूनच 400 वर्ष झाले. लंडनमध्ये, युरोपमध्ये जे काही कल्चर आहे त्याला गॉथिक शैली नावाची आर्किटेक्चरल पॅटर्न आहे त्यांच्याकडे. ग्रीक पॅटर्न आहे, ते मूळतः ग्रीक आहे, म्हणजे ते मूळ ब्रिटिश पॅटर्न पण नाही आहे. ब्रिटिश डोंट हॅव एनी पॅटर्न्स रिगार्डिंग टू आर्किटेक्चर. पण त्यांनी जगावरती असं बिंबवलं की वी आर द बेस्ट इन द वर्ल्ड. आमचा स्थापत्य वेगळं. रोम आम्ही बांधलं, म्हणजे ग्रीक्सनी बांधलं. तिथेही रोम बांधायला अनेक वर्ष लागले. म्हणजे इंग्लिशमध्ये एक म्हण आहे तिथे, रोम इज नॉट बिल्ट इन अ डे. म्हणजे तुम्हाला जर मोठा माणूस व्हायचा असेल तर तुम्हाला खूप काम करावं लागतं आणि हळूहळू तुम्ही मोठे व्हाल. तसं रोमच्या बाबत आहे. तर या आर्किटेक्चरल पॅटर्न्समध्ये आपल्याकडे जे शैली आहे
तर तुम्ही पाहिलं तर विष्णूची मंदिरं जी आहेत ती साधारणतः एकतर आय लेवलला आहेत, या लेवलला आहेत, नाहीतर आय लेवलपासून 1 मीटर वरती आहेत विष्णूची मंदिरं सगळी. साधारणतः देवी पण तशाच येतात. शंकराची जी मंदिरं आहेत, आपण त्र्यंबकेश्वर आपण उदाहरण घेऊया, अनेकांना माहिती आहे, तर ते थोडं खाली आहे. कपालेश्वर मंदिर नाशिकचं सुद्धा 2 पायऱ्या खाली आहे. शिव हे थोडेसे अंडरग्राऊंड मंदिर शैलीबाबत बोलतोय तुम्ही. तर या मंदिरांच्या वैशिष्ट्येमध्ये त्यांचं शिखर, गोपूर, त्यांचा असलेल्या आतले जे पॅटर्न्स आहेत, जी व्हरायटी आहे, डिझाईन्स आहे, पुष्पांची रचना आहे, यामध्ये खूपच वैविध्यता येते. आपल्याकडच्या मंदिराचं जर तुम्ही नाशिकचं पाहायचं म्हटलं, आर्किटेक्चरल ब्युटी त्याला म्हणू, तर तिथे तुम्ही जी नक्षी दिसते आहे ती काही प्लेन फॉर्ममध्ये. मग आता खूप कार्विंग केलेलं सगळं पॅटर्न झालं, मग यांनी काय केलं की म्हणे आपण एक प्लेन फॉर्म सोडू. म्हणून तुम्ही जर ओऱ्या पाहिल्या किंवा बाहेरची पेरिफेरी पाहिली, सभामंडप पाहिलं, तर याच्यावरती फक्त पिलर्सवरती प्लेन डिझाईन्स ठेवली आहे. तर तो त्याला आर्किटेक्चरल पॅटर्न्समध्ये ॲस्थेटिक व्ह्यू म्हणतात. तो ॲस्थेटिक व्ह्यू अँड ॲस्थेटिक ब्युटी ही एवढी वंडरफुल आहे की जे या विषयातले तज्ज्ञ आहेत ते म्हणतात की हा पॅटर्न भारतात कुठेच नाही. तर असं पण आपलं एक वैशिष्ट्य आहे. मग त्यामध्ये खूप डिटेल आहे, म्हणजे तो मी तर म्हणेल आपण एखाद्या वेळेला पुढच्या वेळेला टेम्पल सायन्सचा मायक्रो इव्हेंटच करू. नक्की, नक्की. आत्ता आपण जसं मंदिर शास्त्राबद्दल बोलतोय, तर मध्यंतरी मी अंकुरवातचं जे आपलं विष्णू टेम्पल आहे तिथं भेट दिली. एकतर खूप प्रचंड, म्हणजे पूर्ण दिवससुद्धा कमी पडतो. त्यात महाभारत तिथं कोरीव काम वगैरे केलेलं आहे. तर ते सुद्धा मंदिरशास्त्रात बसतं का याच्या, म्हणजे किंवा बाकीचे जे पण मंदिर आहेत? कारण आता मी हा क्वेश्चन याच्यासाठी विचारला की ड्युरिंग द ट्रॅव्हल जे आमचे गाईड होते ते बऱ्याचदा त्यांनी राम, लक्ष्मण, सीता, हनुमानचे बरेचसे उल्लेख त्यांनी केले. तर त्याच्याबद्दल आपला काय असा अभ्यास केला आहे का आपण? मी मंदिराचे पॅटर्न सांगत असताना चोलाज पॅटर्नचा उल्लेख केला. आणि चोला हे राजघराणं होतं मोठं, आणि त्यांच्या माध्यमातनं जो अखंड भारत आपण जर पाहायचा म्हटला तर तो त्या नकाशामध्ये जसा इकडे कंबोडिया, इंडोनेशिया, जावा, सुमात्रा वगैरे हे सगळे घेतले गेलेत, ते आपल्या रूलखाली होते. आणि तिथे ते जे मंदिर आहे ते म्हणजे मी तर असं म्हणेल की जगातलं मंदिर या कन्सेप्टमधलं सर्वात भव्य दिव्य मंदिर आणि प्रिमासेस आहे. साधारणतः 30 एकरच्या मध्ये तो सगळा परिसर कॅम्पस आहे. आणि त्याच्या इंटरनल जे पाण्याची जी मुवमेंट त्यांनी दिलेली आहे ती मूळ बेसला कुठेही धक्का न लावता त्यांनी जो वॉटर फ्लो आणि चॅनल आतमध्ये, त्याला चॅनल ऑफ वॉटर म्हटलं आहे, तो तिथे केलेला आहे. त्याची स्थापत्यशैली पण चोलाज पॅटर्नमध्ये आहे. रामायण आणि महाभारत, तू महाभारतच म्हणाला, रामायणाचा उल्लेख तू नुसता केला, मी सुद्धा त्याला भेट दिलेली आहे. आणि संपूर्ण रामायण अथतो इति भिंतीवरती कोरलेलं आहे दगडामध्ये. संपूर्ण महाभारत तिथे कोरलेलं आहे. धर्मशास्त्राचे जेवढ्या मॅथॉलॉजिकल स्टोरी, पुराण कथामधल्या ज्या ज्या प्रमुख कथा आहेत त्या कथा देखील त्यांनी तिथे कोरल्या आहे. आणि विष्णूंना ते समर्पित मंदिर आहे. आता गंमत अशी आहे की तिथे तुम्हाला या मंदिर शैलीचा अभ्यास का करावासा वाटला? 98 साली मी ज्या वेळेला मंदिराचं आमचं हायकोर्टाची ऑर्डर आली आणि आमच्या फॅमिलीमधनं मी, देवेंद्र पुजारी, नरेश पुजारी, माझे भाऊ, आम्ही वंशपरंपरागत ट्रस्टी म्हणून परत मंदिरावरती ट्रस्टी म्हणून पण आलो. पुजारी तर आम्ही आहोत. तर त्यावेळेला खाली तुम्ही जुने लोक जर कोणी साधारण 98च्या आधी जर मंदिरात कधी आला असाल तर त्या मंदिरामध्ये आपण ज्या वेळेला प्रवेश करत असू 98 सालाच्या आधी, तर जो खालचा जो प्रदक्षिणा मार्ग आहे सगळा बाहेरचा, त्याला पेवरचा दगड म्हणतात आर्किटेक्चरल भाषेमध्ये, तो सगळा अनइवन झाला होता. म्हणजे पावसाने 200 वर्षामध्ये कोसळून तो दगड जीर्ण होतो, पाणी साचून तो ब्रेक होतो. ब्रेक झाल्यानंतर कुठे 4 इंच, कुठे 5 इंच, कुठे 2 इंच असं ते होऊन त्याच्या मध्यभागी असे खड्डे झालेले होते. आणि एक पाऊस आला
की असे सगळीकडे असे डबके 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 झाल्यासारखे. ते आम्हाला खूप वाईट वाटावं त्याचं, की यार आपण जर मंदिराला याला रिस्टोअर करावं, याची पुन्हा काही चेंजेस करता येईल का. म्हणून आम्ही त्या संदर्भामध्ये माझे पुण्याला कलमदानी म्हणून आर्किटेक्ट मित्र आहे, माझे मोठे काका होते शंकरराव पुजारी, या सर्व मंडळींनी, रमेश केंगे म्हणून आपले एस एल देशपांडे साहेब ॲडव्होकेट आहेत मोठे, प्रमोद भार्गवे होते त्यावेळेला, यांनी सगळ्यांनी एक समिती स्थापन केली आणि आपल्याला हा दगड बदलायचा आहे. मग त्या संदर्भात जे जे आर्किटेक्ट आमच्याकडे आम्ही आमंत्रित केले त्याच्यात प्रामुख्याने कलमदानी आर्किटेक्ट होते, जे कन्झर्वेशन्समध्ये स्पेशलाइज आहेत, पुण्याला त्यांची मिसेस आहे. आणि मग विवेकनी आणि किरण कलमदानींनी तो प्रोजेक्ट रिपोर्ट बनवला आणि तो आम्ही अभ्यास करायला, म्हणजे 98ला साधारण माझी ही या सब्जेक्टवरती प्रामुख्याने ओळख होती. परंतु मग प्रोजेक्ट रिपोर्ट पाहणं, त्याच्यात चेंजेस काय आहे, मग तो दगड, त्याची सिमिलिटरी असलेला दगड आपण हा अहमदनगर, नेवासा अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे, तिथे याच मंदिराच्या सिमिलर दगड मिळाला परत. कारण इथे आता डिफेन्सच्या ताब्यामध्ये तो सगळा झोन आलेला आहे, त्यामुळे त्यांनी तिथे दगडाची खाण, ज्याला क्वॉरीज काढणं, याला परवानगी नाकारली होती. म्हणून मग तो दगड आपल्याला नेवास्याला मिळाला. मग नेवास्याहून तो दगड आणला आणि साधारणतः 2 फुटाचा एक ब्लॉक असलेला दगड पूर्ण. मग ती जी साईज असेल, तर आधीचे दगड साधारण 4 फूट बाय 6 फूट वगैरे असे मोठे सॉलिड रॉक्स होते. एवढे काही आपल्याला काढता आले नाही. मग आपण त्याचं थोडंसं कटिंग केलं आणि तो तिथला जुना दगड काढून पुन्हा तो आपण तिथे बसवला. आज जर तुम्ही मंदिराच्या पूर्ण प्रदक्षिणा मार्गात पाहिलं तर एकदम सुंदर आहे, कुठेही कणभर पाणी थांबत नाही. आत्ताही आमच्या सर्व जे नवीन ट्रस्टी आहे यांनी परत एक चांगला उपक्रम घेतला. आपले पालकमंत्री दादा भुसेंनी मंदिराला साधारण 2 कोटी रुपये परत दिले. कुठेही लिकेज नाही, कुठेही हे नाही, हे सगळं लीक प्रूफिंग आणि हे करून आपण त्याचा सगळा सौंदर्यरित्या त्याचं संवर्धन पुढच्या 100 वर्षाकरता कसं होईल याची सगळी रचना पाहिली. आणि माझा मुलगा देखील एम.आर.श आहे, सुनबाई माझी एन्व्हायरमेंटल प्लॅनिंग स्पेशलाइज आर्किटेक्ट आहे, त्यामुळे मी अर्धा आर्किटेक्ट आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि मी त्या विषयावरती नेहमीच मोठे मोठे वाचन किंवा एक पार्ट ऑफ व्ह्यू हा ठेवत असतो. आणि रामरायाच्या कृपेने तो सगळा विषय मला समजला. आय एम नॉट अ मास्टर ऑफ दॅट पर्टिक्युलर सब्जेक्ट, बट आय एम अ स्टुडंट. आता थोडं आपण शेवटाकडे येऊयात. आता जे नवीन मंदिराची स्थापना करणार आहेत किंवा होत आहेत, त्यांना मंदिरशास्त्राविषयी आपण काय सांगाल, की त्यांनी कशा प्रकारे स्थापना किंवा त्याची बांधणी केली पाहिजे? आपण मगाशी ज्या काही स्थापत्यशैलींचा उल्लेख केला, त्या स्थापत्यशैलीचा अभ्यास करूनच नवीन मंदिरं बांधली गेली पाहिजे. आजकाल जी मंदिरं बांधली गेली आहेत, आपण जर पाहिलं तर ती मंदिरं न वाटता कुठेतरी एक्झिबिशन आहे की काय असं वाटलं जातं. म्हणजे मला टीका करायची नाही, परंतु मुक्तिधाम आहे. अनेक सगळ्या भारतातल्या देवता त्यांनी एकाच ठिकाणी आणून ठेवल्या, पण मंदिरात तिथे आतमध्ये गेल्यानंतर जे कॉन्सन्ट्रेशन व्हायला पाहिजे ते तिथे होत नाही. मंदिर स्थापत्यशैलीचा अभ्यास करून जुन्या काळातली छोटी छोटी मंदिरं जरी आपण ऑब्झर्व केली आणि त्या संदर्भाचा एक रिव्ह्यू घेऊन आपण जर आपल्या ठिकाणची नवीन मंदिरं बांधली तर ती भाविकांना अधिक मदत करणारी होतात. मॉडर्न फिजिक्स सेज इलेक्ट्रिसिटी इज अ बेसिक एलिमेंट, बट वैदिक सायन्स सेट साऊंड इज अ बेसिक एलिमेंट. तुम्ही जे मंत्र म्हणत आहात, तुम्ही जे प्रणव आहे, तो त्या जागेमध्ये खूप काळ प्रोटेक्ट होतो. हे मंदिराचं मूळ वैशिष्ट्य आहे. म्हणून तुम्ही जर आपलं मंदिर पाहिलं तर 3 द्वारं सोडले तर आतमध्ये कुठली दारं खिडक्या नाही आहेत, किंवा आतल्या गर्भगृहाला फक्त 2 कर्णरूपाने तिथे खिडक्या असतात. तर मग लोक पाहतात, अरे काय इथं एन्व्हायरमेंट नाही, इथे व्हेंटिलेशन नाही, ब्ला ब्ला ब्ला, ऊन नाही, हे नाही. तसं नसून
तो जो ध्वनी आहे, तो जो मंत्र आहे, जी रामरक्षा आहे, पुरुष सूक्त आहे, वेद मंत्र आहे, गायत्री आहे, हा म्हटल्यानंतर तो जो साऊंड आहे तो त्या कॅम्पसमध्ये खूप काळ कसा राहील याचं वैशिष्ट्य म्हणजे भारतीय मंदिर आहेत. हे वैशिष्ट्य नजरेआडकडून दारखिडक्या खूप उघडून मोकळी ठोकळी मंदिरं बांधणं हे मॉडर्न आर्किटेक्टच्या माध्यमातून काही चालेल, पण मूळ स्थापत्यशैली, मूळ वेदांच्या संदर्भाचा अभ्यास, वेदांच्या ऋचा आणि मंत्र, तंत्र, उपास्य देवता, कर्मदेवता, यंत्रदेवता, पीठदेवता या सगळ्या कन्सिडर करून तिथे त्याच्यातही गंमत आहे. वैष्णव परंपरेला काय अभिप्रेत आहे, तिथे काय चालतं. जसं बघा आता आमच्याकडे तुळस आहे, अमुक आहे, रामाला जी काही फुलं वाहिली जातात, तर त्याची जी कॉस्मिक एनर्जी आहे ती त्या देवतांनी तिथे त्या वनस्पतींनी तुम्ही लक्षात घ्या, गणपतीला दुर्वा आहेत, शंकराला बेल आहे, ही काय पद्धत आहे. तर त्या देवतांची ती जी तत्व आहे ते तिथे आकर्षित होण्याकरता म्हणून ज्या उपचार पद्धती आहे त्या मॅन्डेटरी आहे. तिथे कुठेही काही करणं आणि कुठेही काही पूजा करणं आणि कुठेही काही मंत्र म्हणणं, तुमच्या घरात येऊन तुमचं नाव घेतलं नाही आणि शेजारच्याची जर स्तुती केली तर तुम्हाला राग येईल ना. तोच पद्धत तिथे आहे, त्या देवतांचे ते स्तोत्र. म्हणून मग तिथे गणपतीला लाल रंग आहे, जास्वंदाचं फूल आहे. मग हा पॅटर्न सर्वदूर वापरला गेला. त्या पॅटर्नचं लक्ष देऊन आपलं स्थापत्य जन्म, औषधी, मंत्र, समाधी जया सिद्धया असं पतंजलींचं एक सूत्र आलं आहे. तर ते पाहून तुम्ही सगळ्या गोष्टी भाविकांनी कराव्या असं मला वाटलं आहे. त्याला तुम्हाला केव्हाही काही वाटलं तर फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला गाईडलाईन देऊया. ओके, बेस्ट. सो महाराज, तुम्ही आज वेळात वेळ काढून आलात आणि आमच्या आज दिवाळी विशेष या एपिसोडमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल खरंच धन्यवाद. आणि खूप म्हणजे मला असं वाटतं की धन्यवाद. अशी माहिती मी सुद्धा ऐकली नव्हती आणि मला वाटतं प्रेक्षकांनी सुद्धा ऐकली नसेल. सो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला पण काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा. सो कसं आहे की तुम्ही प्रश्न विचारले की आम्हाला पुन्हा महाराजांना बोलवता येईल आणि त्या प्रश्नाचं उत्तर. नाही अवश्य. मला क्वेश्चन विचारणारी लोक जास्ती आवडतात. क्या बात आहे. सो आपण इथं आलात, खरंच धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम.